अप्रॉक्सीमेटली ये कम से कम 100 केजी के ऊपर ही जाएगा। हाँ। हे आज मार्केटमध्ये भाजीसाठी हे फणस, महाराष्ट्रामध्ये याला फणस बोललं जातं, हे कमीत कमी 150 रुपये किलोपर्यंत त्याचं रेट आहे आणि झाडाला नाही म्हणलं तरी पण एक 100 ते 150 किलो वर्षात। नमस्ते सर, शबनम नर्सरी की तरफ से वेलकम आपको। नमस्ते। तो आप थोड़ा आपका परिचय और आप क्या रीज़न कैसे आए आज के आपने जो व्हिएतनाम सुपर अल्डी का जो बागीचा थोड़ा डिटेल्स में बताइए। मी या ठिकाणी आता जे तुमचं व्हिएतनाम सुपर जॅकफ्रूट व्हरायटी आहे ते बघायसाठी महाराष्ट्रातून आलो आहे, सांगली जिल्हा, मिरज तालुका। आणि तुमचं हे जे झाड आहे हे 4 वर्षापूर्वी प्लांटेशन केलेलं आहे आणि 2.5 वर्षापासून तुम्ही ह्याचं फळ घेत आहे, ते बघून आम्हाला आनंद झाला। आणि फळाची संख्या भरमसाठ फळाची संख्या आहे आणि क्वालिटी पण फार छान आहे आणि हे सर्व झाडं वगैरे बघून आम्हाला देखील आनंद वाटला आणि आमची पण इच्छा आहे की हे प्लांटेशन करावं। ये जैसे टाइम कौन सा है आज जैसे आपने खड़ा है? आज तारीख आहे आज तारीख आहे 14 डिसेंबर 2024। अच्छा। तर आज मी यांचे सगळे प्लांटेशन वगैरे 2-3 दिवस झालं इथं फिरून पाहतोय, नर्सरीला व्हिजिट दिली, सगळे प्लॉट्सला व्हिजिट दिले आणि बघून आम्हाला आनंद झाला। आम्ही करायचं आहे पण प्रत्यक्षात प्लॉट व्हिजिट करून आम्हाला करायची इच्छा होती म्हणून आम्ही सांगलीहून कलकत्त्याला पोहोचले। जैसे दूसरा भी पेड़ थोड़ा सा दिखा दीजिए जैसे आपके सामने। हे बघा, ये सर ये देखिए यहाँ पर अच्छा रहेगी। इसका भी देखिए एक बोलेगी। हाँ, जैसे और भी सारे पेड़ है काफ़ी सारे। कोणत्याही झाडापाशी जावा, पार खाली बुडक्यापासून वरपर्यंत ही सगळी फळं लागलेली आहेत आणि एकेका ह्याला 10-12, 15, 10-12, 15 ही अशी फळं लागलेली आहेत। क्वालिटी में जैसे आपको अंदाजा इससे रेट कैसा आपको लग सकता है? इसका सब्जी के लिए फेमस है, जैसे ये आपको जो फ्रूट्स में नहीं है। नहीं, हाँ, ये सब्जी के लिए फेमस है, तो आपको इसका मतलब कैसे अंदाजा मार्केट जैसा आपको इसका क्वालिटी के बारे में थोड़ा। हमारा बंगाल में तो 150-160 प्लस है, क्योंकि अक्टूबर टाइम को नेचुरली कटहल किधर भी नहीं मिलता है। कटहल जो देशी आता है मार्केट में वो आफ्टर फेब्रुआरी। हाँ, तो उसी हिसाब से कैलकुलेशन किया जाए तो। और सब्जी में बेस्ट सॉफ्ट वैरायटी होता है ये आज मार्केटमध्ये भाजीसाठी हे फणस, महाराष्ट्रामध्ये याला फणस बोललं जातं, हे कमीत कमी 150 रुपये किलोपर्यंत त्याचं रेट आहे आणि झाडाला नाही म्हणलं तरी पण एक 100 ते 150 किलो वर्षात। प्लांटेशन करून फक्त 1.5 वर्ष झालेले आहेत आणि 1.5 वर्षानंतर ह्या झाडाला फळं बघा किती आहेत। नाही म्हणलं तर आता सध्या 50 ते 60 फळं ह्या झाडाला बाहेर पडलेले आहेत आणि कळ्या सुटलेल्या आहेत आणि हे कंटिन्यू असं ही कळी ही चालूच असते। हे बघा किती कळ्या आहेत बघा या झाडाला, हे बघा फक्त 1.5 वर्षाचं झाड, स्टार्टिंग जसं 1.5 वर्षानंतर स्टार्टिंग झालं याला प्लांटेशन केल्यानंतर आणि हे कंटिन्यू ह्या झाडाला फळ हे येत राहतंय। आता हे हार्वेस्टिंगला आलेलं आहे भाजीसाठी। आता दुसरं ही साईज आहे, ही अशी साईज आहे आणि परत हे आता फ्लॉरिंगमध्ये आहे। हे ह्या पद्धतीनं संपूर्ण हे ह्या झाडाला कंटिन्यू हे 12 महिने फळ येत राहतं। आता हे बघा इथं खाली बघा, हे फळाची साईज, एक ह्याला पहिला फूल आलं, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे कळी, हे बघा हे सगळ्या कळ्या अशा येतच चालूच आहेत त्याला। म्हणजे फळ असं बंद होतंय असं नाही आहे, हे कंटिन्यू ह्याला फळ चालूच राहतंय। ही बघा ही फळं आता हार्वेस्टिंग करायला आलेले आहेत भाजीसाठी आणि इथं कळी पण लागलेली आहे। ह्याच्यानंतर ही 4-5 प्रकारची फळं आणि अधूनमधून लागलेली आहेत। ह्या सगळ्याचा जर विचार केला तर हे 12 महिने आणि कायमस्वरूपी फळ देणारं पीक आहे आणि आज 150 रुपये किलो बाजार ह्याचं रेट आहे भाजीसाठी। कितना आइडिया है सर इसमें, जो प्लांट्स में आप सामने ही देख रहा है, अभी जो फ्रूट खड़ा है ये सब मैच्योरिटी में आपने कितना किलो आप सामने देख रहा है? अप्रॉक्सीमेटली ये कम से कम 100 केजी के ऊपर ही जाएगा। हाँ, टोटल कैलकुलेशन हम लोग अगर नवंबर से चालू होकर, सॉरी इस बार अक्टूबर से चालू हुआ, अक्टूबर से आपको अगर हम लोग वो जून तक लेके जाएंगे तो 100 किलो प्लस इसमें 120 किलो तक प्रोडक्शन आ जाएगा। 100 ते 150 किलोपर्यंत एका झाडाला एका वर्षामध्ये फळ निघते। सर्वसाधारण 150 रुपये पर्यंत रेट चालू आहे। 100 रुपये रेट जरी धरलं
तर एका झाडापासून 15,000 रुपयाचं उत्पन्न आपणाला वर्षाकाठी मिळते. ओके 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 सर, थैंक यू सो मच. ओके नमस्ते. थँक्यू.